नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार व कर्जमाफी संदर्भातील अपडेट काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत काय म्हटलं आहे आपण जाणून घेऊया. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्यात आम्ही नाही म्हटलं नाही. आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू. सर्वच सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं. तसेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत काहीतरी घोषणा होऊ शकते, असा सगळ्यांचा अंदाज होता. महायुतीच्या मंत्र्यांनी देखील असे संकेत दिले होते. मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधीपासून मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. आता पुन्हा सत्तेत आलो तर महिलांना 1500 रुपये देण्याऐवजी 2100 रुपये देणार अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. आता राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार स्थापन झालं, मात्र अजूनही काही 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.